की हे जे सांगता आहेत ते सत्य नाहीये। कुठल्याही तऱ्हेचा पेपर लीक झालेला नव्हता, कुठल्याही तऱ्हेचं त्या ठिकाणी जे आहे ते धांदली झाली नव्हती आणि काही ग्रेस मार्क्सचा प्रॉब्लेम आहे असं त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं। पण माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मी धन्यवाद की सर्वोच्च न्यायालयाने ग्रेस मार्काच्या बाबतीमध्ये आणि परीक्षा पुन्हा घ्यावी या संदर्भामध्ये निर्देश दिले। मला सांगायला पाहिजे की विद्यार्थ्यांनी सांगितलं की त्यांना हा पेपर 4 तासापूर्वी मिळाला आणि आता सिद्ध झालेलं आहे की हा पेपर लीक झालेला आहे आणि स्वतः आता मंत्री महोदयांनी एक्सेप्ट केलेलं आहे की हा पेपर जो आहे तो लीक झालेला आहे। पण या माध्यमातून शिक्षण क्षेत्रामधले मूलभूत प्रश्नाबद्दल त्या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेले आहेत। मधल्या काळामध्ये वर्षभरामध्ये जवळपास 100 पेक्षा जास्त जे आहेत ते पेपर त्या ठिकाणी लीक झालेले आहेत। विद्यार्थी मेहनत करतात, कुटुंबातली मंडळी पॅरेंट्स असतात ते सातत्याने चिंता करत असतात, पण दुर्दैवाने याचा काहीही केंद्र सरकारला देणं घेणं नाहीये। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे मुलांचं नुकसान झालं त्याच्यामध्ये मुलांनी आता मला या क्षेत्रामध्ये बोलायचंय खरं तर शिक्षण मंत्री म्हणून मी काम केलेलं आहे। दुर्दैवाने शिक्षण क्षेत्रामध्ये काही मंडळी घुसलेली आहेत। शिक्षण क्षेत्राला दिवसेंदिवस आपण बघतो की त्या ठिकाणी वेगळा मार्ग दाखवण्याचा काही लोकांचा प्रयत्न चाललेला आहे। अशा वेळेला मुलांच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून हा खूप महत्वाचा मुद्दा आहे। आज लाखोच्या संख्येने मुलांनी अभ्यास केला, लाखोच्या संख्येने मुलं अपेक्षा करत होती की हा निकाल लागेल, परंतु दुर्दैवाने असे पेपर फुटीचे प्रकार सातत्याने होत आहेत। त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करण्यासाठी आलेलो आहोत। देशाच्या पंतप्रधानांनी त्याची जबाबदारी घेतली पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये ते जगातली युद्ध थांबवण्याचं काम करतात, पण देशामधल्या पेपर फुटल्या थांबवण्यामध्ये ते असफल राहिलेले आहेत हे त्यांनी स्वीकार केलं पाहिजे। मैं आप सबसे कहना चाहती हूँ कि आज हम लोग निषेध मोर्चा के लिए यहाँ पे आए हैं। निषेध करना चाहते हैं केंद्र सरकार जिस तरह से आपने बच्चों के भविष्य के साथ खेलने का काम किया है। पूरा साल बच्चे इस परीक्षा की तैयारी करते हैं, कोई भी पेपर लीक नहीं हुआ है, सिर्फ ग्रेस मार्क्स दिए गए। उन्होंने मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी भी पहले ये किया, फिर उसके बाद माननीय सर्वोच्च न्यायालय ने ग्रेस मार्क्स के लिए वापस परीक्षा लेने की बात की। अब जाके उन्होंने ये एक्सेप्ट किया है कि इस तरह की धांधली हुई है और मैं ये बोलना चाहती हूँ कि उन्होंने एक्सेप्ट किया कि पेपर लीक हुआ है, लेकिन उतने में जो बच्चों का नुकसान हुआ है, जो पेरेंट्स और बच्चे इसमें मेहनत करके उनका नुकसान हुआ है, मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी लेनी चाहिए और उन्होंने रेजिग्नेशन देना चाहिए। डार्क नेट पे पेपर अवेलेबल थे, ऐसी बातें सामने आई। डार्क नेट पे छोड़िए, 4 घंटे पहले बच्चों के पास वो पेपर उपलब्ध थे, ये बच्चों ने एक्सेप्ट किया है। तो ये पेपर की जो धांधली हुई है और लगभग पिछले साल में 100 से ज्यादा ऐसे पेपर, जैसे पुलिस भर्ती का इन्होंने बात किया, हमारे तलाठी की भर्ती में बीच में हुआ, उस तरह से व्यापम का बड़ा घोटाला आपको सबको मालूम है कि मध्य प्रदेश में हुआ। तो ये बच्चों के भविष्य के साथ जो खिलवाड़ हो रहा है उसकी नैतिक जिम्मेदारी देश के प्राइम मिनिस्टर जी को भी लेनी होगी और बिल्कुल मुझे लगता है कि शिक्षा मंत्री ने भी लेनी होगी। बिल्कुल आप सही कह रहे हैं कि मोदी जी चुप क्यों है, जब वो देश के पूरे दुनिया के युद्ध बंद कर सकते हैं, उनको शांतिता कर सकते हैं, तो अपने पेपर को क्लीन करने से क्यों नहीं बचा सकते। आप शिक्षण मंत्री भी रह चुकी थी, तो ये बिल्कुल मैं बोलना चाहती हूँ कि मैं शिक्षा मंत्री, जैसे मैंने थोड़ी देर पहले भी कहा कि मैं शिक्षा मंत्री जो रह के काम करके आई हूँ, शिक्षण क्षेत्र में कुछ लोग घुसने का काम कर रहे हैं, एक विचारधारा करके एक अलग चीजों को करने का काम कर रहे हैं। कहीं ना कहीं एजुकेशन को जो है वो इम्पार्शियल होना चाहिए, पॉलिटिक्स से बाहर रहना चाहिए। मतलब मैं देख रही थी कि बेटी बचाओ बेटी पढ़ाओ भी लिखने को नहीं आ रहा है। ऐसे सिचुएशन में हम लोग जहाँ चल रहे हैं, मुझे सबसे ये अपेक्षा है कि इसकी पूरी जिम्मेदारी लेनी चाहिए। आज लाखों बच्चों का नुकसान हुआ है, पूरे साल की मेहनत जो है वो बेकार गई है, उसकी जिम्मेदारी लेके जो है उनको इस्तीफा देना चाहिए। ये हमारे आज की मला वाटतं की विद्यार्थ्यांच्या फक्त परीक्षेमध्येच नाही, शिक्षणाच्या मध्ये पण आलेला आहे। म्हणजे इतिहासाला बदलण्याचं काही रूप काम सातत्याने मंडळी करत असतात। शिक्षण हे पॉलिटिक्स पासून वेगळं असलं पाहिजे, विद्यार्थ्यांना गुणवत्ताधारी शिक्षण मिळालं पाहिजे। म्हणून आमची मागणी आहे की त्यांनी राजीनामा दिला पाहिजे मंत्री महोदयांनी, कारण त्यांनी लोकांची फसवणूक केली, विद्यार्थ्यांची फसवणूक केली। आज विद्यार्थ्यांच्या फसवणुकीला ते जबाबदार आहेत आणि म्हणून आमचं ह्या ठिकाणी आणि बिलकुल हे असं आहे की देशाचे पंतप्रधान तर चुप्पी साधून आहेत। लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झाले, आजकाल संवाद करत विद्यार्थ्यांची। त्यामुळे आमची अपेक्षा आहे की त्यांनी या ठिकाणी जबाबदारी स्वीकारावी। हे तर असं आहे की खाऊंगा ना खवणे दूंगा आणि सगळेजण तुम्हाला माहिती आहे की काय चाललेलं। आता परीक्षावर चर्चा, बरोबर आहे, परीक्षावर चर्चा आता मन की बात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।